अकोल्यातील शिवसेना वसाहत लोकमान्य नगर येथील पूजा रवींद्र वागळकर हिला गुजरातमधील वापी येथून घरी आणत असताना जळगाव खान्देश वरणगाव रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव क्रुझर वाहनाचा टायर अचानक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर जोरात आदळली. या धडकेत गाडीचा चुराडा झाला. या दरम्यान या अपघातात नववधू पूजा वागळकर, तिचे काका जगदीश वागळकर आणि मामा दत्ता भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश, प्रेम, जय, यश वागळकर आणि नितीन कडोळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या 2 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या पूजाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघात झाला आणि त्याच्यामध्ये हे 3 लोक मृत्युमुखी पावले. ते क्रुझर गाडी होती आणि त्याच्यामध्ये टोटल 10 लोक होते. 3 लोक त्याच्यामध्ये मरण पावले आणि 5 लोक दवाखान्यामध्ये भरती आहे. आज जशी अपघाताची घटना आमच्या परिसरामध्ये माहिती पडली तशीच आम्ही माहिती आमचे आमदार रणधीर सावरकर त्यांना दिली आणि त्यांनी तात्काळ जळगाव येथे तिथे आमदार साहेबांना फोन लावून तिथे परिस्थितीमध्ये त्या लोकांना मदत करायचं सहकार्य खूप मिळालं. आणि त्याच्यामध्ये आमचे करण भैया चव्हाण यांनी सुद्धा त्यांचा मित्रपरिवार यांनी तिथे फोन लावला आणि भरपूर जणांनी तिथे सहकार्य केलं आणि तिथून सर्व त्या लोकांना जे काही डेथ झाले होते त्यांना अकोला GMC येथे पाठवण्यात आलं आणि आज ते इथं आलेले आहेत. उद्या त्यांचे सर्व पाहुणे वगैरे येऊन उद्या त्यांचे अंत्यविधी उद्या सकाळी राहत्या घरून जाईल. गेल्या 26 तारीखला आमच्या समाजामधील वागळ परिवारात यांच्या मुलीचं लग्न झालं होतं आणि त्या मुलीचं लग्न झालं आणि 28 तारीखला तिच्या म्हणजे नवऱ्याच्या घरी घ्यायला ते पूर्ण वागळकर फॅमिली आणि त्यांचे नातेवाईक हे 10-12 जण त्यांना घ्यायला गेले क्रुझर गाडी करून. क्रुझर गाडी ही भाड्याने सांगितलेली होती. ती गाडी घेऊन त्यांना घ्यायला गेले आणि तिकडून परत निघाले. निघताना जळगाव खान्देश तिथचा जो हायवे आहे तिथं जे ग्रामीण गाव आहे त्या गावामध्ये त्या हायवेवर तो ऍक्सिडेंट झाला. तो ऍक्सिडेंट असा झाला की ती जी गाडी होती क्रुझर तिचा चालू याच्यात चक्का निघून गेला. म्हणजे आम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच की म्हणजे गाडी आम्हाला दिली होती भाड्यानं. ते भाड्याचं नाव काय, त्याचं नाव चिखलगावचं आहे. त्याचं पुरे काहीतरी नाव सांगतो तुम्हाला. त्यांनी गाडी अनफिट गाडी पाठवली आम्हाला म्हणून ही घटना घडली. तर त्यांना व्यवस्थित गाडी चेक करून अलाइनमेंट वगैरे करून पाठवली असती तर ही घटना झाली असती कदाचित. म्हणून आमचं शासनाला म्हणणं आहे की हा जो एवढा मोठा आमचा हादसा झाला आणि आमच्या समाजावर जो एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला ह्याच्यातून आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यामध्ये 3 जण हे जाग्यावरच गेले आणि त्यातले 7 जण हे जखमी झाले. त्यातले 2 जण सोबत आले आणि 4 ते 5 जण हे जळगाव खान्देशला ऍडमिट आहे. त्यांचं पूर्ण इलाज चालू आहे आणि त्यांचे संध्याकाळपर्यंत पूर्ण रिपोर्ट येणार आहे. पूर्ण रिपोर्ट आले की त्यांना संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळणार आहे आणि संध्याकाळ 8, 10, 11 वाजेपर्यंत ते आपल्या अकोल्यामध्ये पोहोचणार आहे. आणि त्या ड्रायव्हरचं जे गाडी होती, गाडी मालक होता, जी गाडी सांगितली त्यांचं नाव आहे दिनेश रघुनाथ कुवारे. हे ते गाडी मालकाचं नाव. यांना अनफिट गाडी चिखलगावचे आहेत ते अनफिट गाडी पाठवली आणि म्हणून ही घटना झाली. आणि जो आमच्या या गोंधळी समाजाच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची सोड त्यांना शक्ती देऊ. माझं नाव पवन पातपोर आहे. मी दर्यापूरला राहतो. हे माझी भाषी लागते. जे मृत मरण पावली ते माझी भाषी लागते. ते 26 तारखेला लग्न झालं होतं तिथं आणि रिसेप्शनला ते म्हणजे नवरदेवच्या घरी ते गेली होती आणि परत येताना तर असा भीषण अपघात झाला. त्याच्यामध्ये ते नवरी आणि तिथं काका आणि तिचे मामा हे 3 जण दगावले आहे. घायल 6 जण. हा अपघात झाला वापीच्या आणि म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या मध्ये, जळगाव आणि गुजरातच्या मध्ये. ते वापीवरून आम्ही जळगावला येऊन झालो होतो अकोला दिशेनं. एक जळगाव खान्देश जो रोडवर हायवेवर एक भीषण अपघात झाला अशी नागरिकांनी मला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर मी तिथं पोहोचलो आणि त्यांना तिथं गेलो तर 3 लोक मृत होते आणि 3 ते 4 लोक घायल अवस्थेत होते. त्याच्यामध्ये नवरी नाही पूजा वागळकर आणि एक तिचे काका आहेत वागळकर आणि एक दत्ता भागवत आहे. असे 3 लोक हे मृतक होते आणि 3 लोकांसाठी तिथं जखमीमध्ये उपचार चालू आहे जळगाव खान्देश GMCला आणि उर्वरित 4 लोक इथं अकोला GMCला आणलेले आहेत. त्याच्यामधले 3 मयत आहे आणि एक उपचार चालू आहे.